एस्पेशली ना मॅरेज काउन्सिलिंग करताना जेव्हा तुमचे 3-4 सिटिंग कपलचे होऊन जातात तेव्हा एका डिसिजनवरती आम्ही लोक पण पोहोचतो की तुम्ही सोबत राहायला हवं की मे बी सेपरेशनमध्येच तुम्ही लोक सुखी राहू शकता. सो जेव्हा पण असे कुठले सजेशन्स दिले जातात की सेपरेशन वुड बी ॲन ऑप्शन जिथे काहीतरी एक हॅपीनेस अचीव करता येईल, तेव्हा सगळे कपल्स, मॅक्झिमम कपल्स असं म्हणतात की नाही, आम्हाला मुलगी आहे किंवा आम्हाला मुलगा आहे, त्यामुळे त्याच्यासाठी आम्हाला सोबत राहावं लागेल बिकॉज ऑफ त्याला चांगलं चाइल्डहूड मिळालं पाहिजे. डू यू रिअली थिंक की तुमच्या अशा रॉटन झालेल्या नात्यामधनं तुम्ही एक चांगलं चाइल्डहूड त्याला देऊ शकणार? तुम्ही सतत भांडत असणार, तुम्ही सतत एकमेकांना टॉन्ट मारत असणार, एक न सांगता किंवा समजणारा न समजणारा असा एक ताण तुमच्या दोघांमध्ये असतो, सतत असतो. तुम्ही मुला थ्रू आईशी बोलता, आई मुला किंवा मुली थ्रू तुमच्याशी बोलते आहे. तो एक कलह आहे घरामध्ये आणि त्या टॉक्सिसिटीचा परिणाम तुमच्या मुलांवरती पण होतो आहे. तुम्हाला वाटतं ती बोलून दाखवत पण नसतील, पण त्यांच्यावर तो होतो आहे परिणाम. मग अशा ताणलेल्या रिलेशनशिपमध्ये सोबत राहून आम्ही फक्त मुलांसाठी सोबत राहतोय असं करून तुम्ही स्वतःचंही आयुष्य खराब करून घेताय. त्या मुलांना पण एक चांगला चाइल्डहूड देत नाही आहे.